रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची संविधान लिहून ठेवलं. त्याची निर्मिती बाबासाहेबांच्या मरणोपरांत मला वाटते 1957ला झाली. 1957 बाबासाहेब केव्हा गेले? 56. निर्मिती केव्हा झाली? 57. आणि मग मला सांगा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा चुनाव चिन्ह म्हणजे रंग, ध्वजाचा रंग हा काही निळा असू शकला असता का? नाही, मुळीच नाही, होऊ शकत नाही, मुळीच होऊ शकत नाही. आणि जेव्हा बाबासाहेबांना इथपर्यंत आणण्यात आलं मुंबईला, तिथपर्यंत बाबासाहेब वेगळे झाले होते का? कारण त्यांना वाटत होतं की लोकांमध्ये रंगाची समजुती डेव्हलप झाली. निळा रंग म्हणजे कोणाचा? तुम्ही पहा ना, कुठल्याही पक्षाच्या गाडीवर एक निळा ध्वज असतो. का असतो? कोणाला ते प्रभावित करण्यासाठी असतो तो निळा रंग. सगळ्यांना, हिंदूंना, मुसलमानांना कोणाला प्रभावित करण्यासाठी असतो? सांगा ना, बोला ना, कोणाला? आनंद. मग तो कलर कोणाचा झाला? मग बाबासाहेब महाराजचे नेते होते का? तुम्ही बोला. नाही ना, ते जर बहुजनांचे नेते होते तर मग निळ्यामध्ये कसं काय? निळ्यामध्ये कसं सांगू शकता? होऊ शकत नाही. आणि मला एक सांगा, बाबासाहेब महाराजांचे नेते नाही, ते राष्ट्रीय नेते होते का? आठवती करा. बाबासाहेब राष्ट्रीय नेते होते का? होते. बहुजनांचे नेते राष्ट्रीय नेते होते, ते महिलांचे नेते होते. ते तुम्ही लेबर पार्टी ऑफ इंडिया स्थापन करून ते लेबरचे नेते झाले. म्हणजे लेबर आहे का? व्यवस्थित असतो का? तो कुठल्याही समाजाचा असतो. म्हणजे ते महिलांचे नेते होते. हिंदू पटवेल लिहून ते बहुजनांचे नेते होतात. ते समस्त देशाचे नेते होते, म्हणजे ते राष्ट्रीय नेते होते. आणि जनरली राष्ट्रीय नेता गेल्यानंतर काय होतं माहिती आहे? महात्मा गांधी गेले, त्यांच्या अंगावर कोणते कपडे घातले होते? आपला सांगू शकता? तिरंगा. का? तो राष्ट्रीय ध्वज. नेहरू गेले, त्याच्या पाठीवर कुठला ध्वज टाकण्यात आला होता? तिरंगा. मग बाबासाहेबांच्या पाठीवर निळा का? तुम्ही बांधून ठेवले. बाबासाहेबांना बांधून ठेवले ही आम्ही केली आणि त्यांना संधी मिळाली. आता तुम्ही बोलला जात की ओबीसी आहे का? आता कोण बोलतात? मी निलेशाने आता सांगितलं माझ्या आक्षेप नाही, मी फक्त विषय समजून देतो, माझं गांभीर्य समजतो आणि मी मांडत नाही आहो. अनेक विद्वानांनी प्रूव्ह करून दिलेला आहे मला. आणि माझा मी म्हटलं ना, मी फार ओडेसियस रीडर आहे. मी वाचल्याशिवाय झोपेला जात नाही. माझ्या विषयाला मी कधीच उशी वापरत नाही. माझ्या विषयाला पुस्तकच असते. रोज रात्री अर्धा ते 1 तास माझ्या वाचनात असते. त्यामुळे फार वाचनाच्या अंती आणि फार रेफरन्स बोलत आहो आणि विचारपूर्वक बोलत आहो, सोच समजून बोलत आहो. ही माझी काही साजिश नाही, ही वास्तविकता, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आता मला ठरवायचं की आम्ही आता कसं व्हावं. आता आम्ही ठरवायचं मनाला कसं व्हावं. आणि भगवा संस्कृती ही भगवान बुद्धाची संस्कृती आहे. भवानी असेल कोण आहे बाबा? भवज्ञानी. भवानीच्या तुम्ही काम तर संधी विचार म्हणता. तुम्ही जरा डॉक्टर असल्यामुळे मला ग्रामॅटिकल लँग्वेज नाही, माझ्या पुस्तकामध्ये अनेक ग्रामॅटिकल तुम्ही झालेले आहे, ठीक आहे ना. तर भवज्ञानी म्हणजे भवानी म्हणजे भव म्हणजे खूप मोठा आणि ज्ञानी. कोण आहे रे बाबा जगात? सम्यक संभूत अष्टविनायक गणपती बुद्ध. की तुमचे सगळे त्यांनी हे केलेलं आहे. आता तुम्हाला त्या चाकातून निघण्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी सोडा आणि त्या कंपूतून बाहेर निघा लागेल आणि ॲक्सेप्ट करा सगळ्या काय सगळं. ॲक्सेप्ट करा नाही तर तुम्ही संपणार आहात आणि तुम्हाला काम करताना अलगाववादी, तुम्ही स्वतःला असंवादी बनणार. अलगाववादी म्हणजे काय? अलग थलग राहणार. पहिले तुम्ही गावाच्या बाहेर होते आणि आताही तुम्हाला ब्रिटिश मानसिकता जर राहील तर तुम्ही गावाच्या बाहेर जाणार. कारण की काल परवा सर नागपूरला सकल हिंदू समाजाचे संमेलन झालं. पहा ना, ब्राह्मण किती हुशार असतात, किती तरबेज असतात, किती इमानदार असतात त्यांच्या कर्तव्यासाठी. म्हणून मी त्या दिवशी माझ्या सारथ्याला बोललो, माझ्या सहकार्याला बोललो, शाहरुख माझ्या सारथी मुस्लिम आहे, त्याला बोललो की आमच्यासाठी जर शिवाजी किंवा भगवान बुद्ध किंवा बाबासाहेब आमच्यासाठी महापुरुष असतील तर ब्राह्मणासाठी
गोलवरकर महापुरुष आहे. गोलवरकर बाबासाहेब आहे, मोहन भागवत बाबासाहेब आहेत त्यांच्यासाठी, कारण की त्यांचं काम चिकाटीनं सतत निरंतर चालू असतं. सकाळ हिंदू समाजाचं संमेलन झालं, त्याच्यात काय रिझॉल्युशन पास झालं, काय मांडणी मान्य करतात. संमेलन तर सकल हिंदू समाजाचं होतं ना, सकल म्हणजे सगळ्यांना